दोन्ही हात वरती करा, मोठी घट्ट आवडा. जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, छत्रपती शिवाजी महाराज की वंदे. सोलापूर लोकसभेच्या या ऋणानुबंध संवाद मेळाव्याच्या निमित्त लोकसभेच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी, युवक कार्यकर्ते, मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय किशोरजी, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शाजीभाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे मनीष भैया, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे शंकर नाना, उपस्थित आपल्या शहराच्या माजी महापौर यन्नमाताई, माझे लहान बंधू ज्यांनी निवडणुकीत झोकून देऊन काम केलं असे देवेंद्रजी कोठे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री शशिकांत नाना, आणि या सभागृहामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मी तुम्हा सगळ्यांना अतिशय जवळून बघितलंय, झोकून देऊन आपण सगळ्यांनी काम केलंय. अपन निवडणूक जरी हरलो असलो, हम चुनाव जरूर हारे हैं लेकिन हौसला हारे नहीं. निवडणूक हारणं जिंकणं खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता म्हणून, कधी कधी कार्यकर्ता निवडणूक हारल्यानंतर वेदना होत असतात, कारण कार्यकर्ता सकाळी 7 वाजता घरातून बाहेर निघतो, रात्री 12-12 वाजेपर्यंत काम केलेला कार्यकर्ता मी या सोलापूर लोकसभेमध्ये पाहिलाय. अनेक कार्यकर्त्यांकडून खूप मला शिकायला मिळालंय, आणि आम्हा सगळ्यांचं भाग्य की या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. हे तुमचं आणि आमचं भाग्य आहे मित्रांनो. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण पाहिले, परंतु जी या देशाची गरज होती की या देशाला त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत, या देशाचा असणारा गौरवशाली इतिहास, या देशाची असणारी त्या ठिकाणी संस्कृती, या देशाचं वैभव, याला या ठिकाणी खंबीर नेतृत्व पाहिजे होतं, आणि ते नेतृत्व खऱ्या अर्थानं या देशाला पुन्हा एकदा देण्याचं काम जर कुणी केलं तर ते नरेंद्रजी मोदी यांना हिंदुस्थानच्या पंतप्रधान पदावरती बसवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तुमच्यासारख्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केलं, आणि एक कार्यकर्ता म्हणून मला याचा अभिमान आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पार्टी आहे, एक विचाराने भारावलेला कार्यकर्ता असतो, हिंदुत्वाच्या विचाराने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता असतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा नारा देत असतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक कधी हारत नसतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक एकतर जिंकतो किंवा त्या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो. मित्रांनो, तशा अर्थानं जर बघितलं तर या निवडणुकीने आपल्याला खूप काय दिलंय. त्या अर्थाने जर बघितलं तर राजकारणापासून ठीक आहे, आपल्या सोबत असतात, विचाराने आपल्या सोबत असतात, परंतु या निवडणुकीने मला काय शिकवलं तर राजकारणापासून थोडं मागच्या पडद्यावर असणारे किशोरजी देशपांडे मी पाहिले, जे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आपल्यासाठी, पार्टीसाठी काम करतात. माझ्या कामाची प्रेरणा काय असेल
तर किशोरजी देशपांडे सारखा कार्यकर्ता जो झोकून देऊन भगव्या झेंड्यासाठी काम करतो, ही आपल्या कामाची प्रेरणा आहे मित्रांनो. मी बघितलंय अक्कलकोट मधल्या मैंदुर्गी मधला एक छोटासा कार्यकर्ता दुपारी 2 वाजता 45 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी 45 डिग्री मध्ये काम करणारा दुपारी 2 वाजता तळपत्या उन्हामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅम्पलेट वाटणारा कार्यकर्ता बघितलाय. तो तरुण कार्यकर्ता माझ्या कामाची प्रेरणा. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी विचारावर काम करणारा पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी त्या तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे. 1952 मध्ये या ठिकाणी देश स्वतंत्र झाल्यानंतर 52 पासून जर आपण आजपर्यंत जर पाहिलं तारेच चढ-उतार आले. अनेक निवडणुका आपण हरलो, अनेक निवडणुकामध्ये आपलं पानिपत झालं, परंतु 2 खासदारावरून 302 पर्यंत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीला जर कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केलं. मित्रांनो, ही निवडणूक जर पाहिली तर अनेक चांगले अनुभव आहेत. अनेक कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी पळताना पाहिलंय. मी अनेक महिला